नमस्कार. आज आपण आलोय पिंगुळी येथील ठाकरवाडी या आदिवासी कलाग्राममध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिवासी आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता, परंतु समाजासोबत आसपासच्या वाढत्या आधुनिकीकरणासोबत आदिवासी सुद्धा हळूहळू मोठे होत गेलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे आदिवासी समाज जसा रानटी समाज आपण मानतो तशा पद्धतीचा सिंधुदुर्गातला हा आदिवासी समाज राहिलेला नाही. त्यामुळे आपल्याला तशा पद्धतीत बघता येत नाही. परंतु या आदिवासी समाजाच्या काही संकल्पना, काही कला प्रकार आजही आपल्याला आदिवासी असल्याची ख्याती दाखवून देतात. त्याचं जे प्रतीक आहे या ठिकाणी ठेवलेलं आहे. हा जो साज ठेवला आहे याला म्हणतात हिरवा देव. म्हणजे हिरवा देव म्हणजे हिरव्या रंगाची मोरपिस आहे, त्यामध्ये आतमध्ये अडकवलेला हा चुडा आणि विठ्ठलाची मूर्ती असलेली ही पळडी. पूर्वी हे ठाकर आदिवासी लोक भिक्षा मागण्याचं काम करत, महिला, आणि या भिक्षा मागत असताना हा चुडा आणि विठ्ठलाची मूर्ती असलेली ही पळडी घेऊन ही भिक्षा मागत असत. आता हे जे केले आपण हे खोरान आहे. मग खोरणाची संकल्पना इथे आम्ही अशासाठी ठेवली की पूर्वी झालं गेलं सगळं बाजारातून आणलं की आपण खोरणात ठेवायचो. मग खोरान ही सुद्धा एक आपली कोकणातील एक परंपरा आहे आणि ती एक भित्तिकला म्हणायला हरकत नाही. या संदर्भातलं आपण एक असं चित्र उभं केलेलं आहे. यानंतर या ठाकर आदिवासींची महत्वाची कला आपण बघण्यात जाणार आहोत. त्याचं नाव आहे पांगुळ बैल. आपण आजपर्यंत नंदी बैल बघितला आणि पांगुळ बैलही बघितला. तर नंदी बैल आणि पांगुळ बैल मध्ये फरक काय आहे? तर नंदी बैल ह्याच्यामध्ये पिप्यानं वाजवलं जातं, लांब तोंडाचं असतं, आणि पांगुळ बैलामध्ये अशा प्रकारची ढोलकी वाजवली जाते. ही ढोलकीवरती ह्या लोकांची प्रचंड आस्था असते, प्रेम असतं. अशा प्रकारे हा पांगुळ बैल सजवला जातो. हा शंकराचा बैल म्हणून मानला जातो, शंकराचा नंदी मानला जातो. म्हणून याच्या डोक्यावरती अशा प्रकारे शंकराचं शिवलिंग आणि नंदीचं सचित्र मूर्ती बसवलेली असते. याच्यावरती गॅज, खोरान अशा प्रकारची वेगवेगळी हा गॅज आहे, अशा प्रकारची वेगवेगळी आयुधांनी हा सजवला जातो. याची एक पद्धत आहे. सर्वप्रथम कोणती वस्तू ठेवायची, नंतर कोणती वस्तू ठेवायची, या पद्धतीनुसार सजवलं जातं. याच्यानंतर हा जो साज आपल्याला इथे बघायला मिळतो पांगुळ बैलाचा, हा साधारणपणे 150 ते 200 वर्षापूर्वीचा साज आपण इथे कलेक्शन करून ठेवलेला आहे, जेणेकरून जुन्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे. आता तुम्ही म्हणाल इथे एक घड्याळाचा पट्टा सुद्धा दिसतोय बघा. मग घड्याळाचा पट्टा जर हा स्टीलचा किंवा हा तर 200-250 वर्षापूर्वीचा नसावा कदाचित. मग हा कसा आला? तर पारंपरिक पद्धतीने कलाकार एवढे गरीब होते की जे स्टीलचं मिळायचं पडलेली वस्तू, ती वस्तू आपल्या नंदीवरती सजवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. त्यामुळे अशी कोणती पडलेली वस्तू किंवा काही घेऊन ते लोक वापरतात. म्हणजे अगदी टाकाऊपासून टिकाऊ करण्याची सुद्धा यांच्याकडे जी पद्धत होती ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या सगळ्या नंदी बैलाच्या आहेत. याच्यानंतर आहे गोंधळ. गोंधळ हा आपल्या कोकणातील गोंधळ म्हणजे आमच्या ठाकर आदिवासींचा गोंधळ. हा गोंधळ अंगणामध्ये केला जातो, म्हणजे खळामध्ये केला जातो. तुळशीच्या बाजूला अशा प्रकारचा मांड केला जातो आणि या मांडावरती ही त्याची सगळी मांडणी असते आणि याच्यावरती हा गोंधळ केला जातो. या ठिकाणी आपण त्यासाठी लागणारी ही दिवटी आणि ह्या छोट्या दिवट्या ज्या सोबत जे नाचणारे असतात उदो करून यांच्या ठेवण्यात छोट्या दिवट्या दाखवलेल्या आहेत. त्या कलाकाराच्या पायात असणारे घुंगरू आहेत. हे सुद्धा घुंगरू आणि ही कवड्याची माळ, ही दिवटी, हे सुद्धा साधारणपणे 125 वर्षापूर्वीचं असण्याची शक्यता आहे. जर आपण जिथून कलेक्शन केले त्यांच्या 3 पिढ्यांचं आहे, तर तिथून आपण कलेक्शन केलं त्यांच्या 3 पिढ्या तर आपण 100-150 वर्ष आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढची लोककला आहे पोतराज. पोत हा सुद्धा जसं आपण मगाशी बघितलं की बायका भिक्षा मागायच्या, तसं पुरुष सुद्धा भिक्षा मागत असत. मग भिक्षा मागण्याचं आणखी एक साधन वेगळ्या प्रकारचं म्हणजे ही गोंधळाची दिवटी अशा प्रकारे बनवत असत. आणि ही दिवटीचा जो काळा भाग असायचा त्याचा अंगारा काढून समोरच्या लोकांना लावला जायचा. आणि सोबत हा असा भवारीचा पुतळा आणि हा कुचा, तिथे हिरवा देव आहे त्याचीच एक प्रतिकृती कुचा, हे पण ठेवून त्याने दृष्ट काढण्यात, कुचाने दृष्ट काढत त्या बायकांच्या कुचांसोबत दृष्ट काढण्याचं काम चालायचं. त्याच्या खालच्या बाजूला आपण बघतोय तर इथे हुडूक लावले, याला तुम्ही डमरू म्हणता, आम्ही हुडूक म्हणतो याला, तुम्ही लोक डमरू म्हणता. विणा आहे, टाळ आहे, चित्रगतीचे एक पेज दिसते. साधारणपणे 400 वर्षापूर्वीचं हे चित्रगतीचं पेज आहे आपल्याकडे. हे पेज आहे. हा सगळा प्रकार आहे पोवाडा. राजाच्या समोर राजा निवर्तल्यानंतर त्याच्या पश्चात जो दुसरा राजा बसतो तो राजा
या लोकांना बोलवत असे आणि यांच्याकडून आपल्या वडिलांची, आपल्या पूर्वजांची ख्याती कीर्ती गाऊन घेत असे. मग आपले पूर्वज काय त्यांनी पराक्रम केले, काय त्यांनी गोष्टी केल्या, ह्या ख्याती कीर्ती गायनातून त्याला पोवाडा गायन करत. याच्या पुढे कला प्रकार राधा नृत्य. हे सर्व कलेक्शन नवीन आहे, पण तो राधा ही सुद्धा एक आपल्या कोकणातील कला आहे आणि म्युझियमच्या माध्यमातून दाखवायचं झाले तर तिचे अलंकार, तिची साडी, या सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर हे घुमाट, हे तुम्हाला सर्व परिचित असावं. कोकणात याचा सर्रास वापर होतो, गोव्यामध्ये याचा प्रचंड वापर होतो राधा नृत्यासाठी, अन्य काही कार्यक्रमांसाठी. त्यानंतर इकडच्या बाजूला हे दिसतंय, ही आहे दायती. त्याला आम्ही दायती म्हणतो. दायती म्हणजेच रंगमंच, दायती म्हणजेच चांबड्याच्या बावल्यांचा किंवा कौशत्री बावल्यांचा खेळ, याला रंगमंच म्हणतो. हा दायतीचा रंगमंच आहे. हा 6x4, 6 फूट उंची, 4 फूट रुंदी, 4 फूट लांबी अशा प्रकारचा बॉक्स असतो. चारी बाजूने काळ्या रंगाच्या कपड्याने आच्छादित असतो. फक्त समोरच्या बाजूला व्हाईट डिस्प्ले असतो. समोर खालच्या बाजूला सुद्धा अगदी एक काळ्या रंगाचा कपडा असतो. याच्यावरती इथे एक मधोमध दिवा बांधलेला असतो, एक चमचासारखा पेंट केलेला चमचा, आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवला जातो आणि त्याचा प्रकाश पडद्यावरती पडत असतो. त्याच्यावरती चित्र पकडली जातात आणि मग चित्राची सावली रंगीत पडते. हे खास विशेष असतो. तर तुम्ही मला चित्रपट कसा झाला असेल, पिक्चर कशी झाला असेल, फिल्मच्या पाठीमागून किरण सोडायचं, पुढे बहिर्वक्र लावायचं आणि तो मग मल्टिप्लेक्स पुढच्या बाजूला टाकायचा, हे जे नवीन आधुनिकीकरण आहे याचा पाया हा आदिवासींचा आहे. जरी तुम्ही म्हटलं दादासाहेब फाळकेंनी इंग्लंडवरनं पिक्चर आणला तरी सुद्धा आदिवासींकडे ही कल्पना होती की पाठीमागे दिवा ठेवून पुढच्या बाजूला लेदर पेपर्स रंगीत ठेवलं तर त्याची रंगीत सावली पडद्यावरती येते. फक्त बहिर्वक्र भिंग लावून लांबपर्यंत आणि मोठं करायचे नाहीत. ते मोठं करता येतं हवं तेवढं लेदर पेपर्स, पण सावली ब्लॅक होते. जवळ पकडलं तर त्याची कलरफुल सावली येते. आपण पुढे बघणार आहोत. इकडे बकऱ्याचं चामडं, बकऱ्याच्या चामड्यावरती अशा प्रकारे कमावलं जातं आणि कमावून त्याच्यावरती मग अशा प्रकारे चित्र काढली जातात आणि मग ती अशा प्रकारे रंगवली जातात. हे तुंतून आहे, त्याचं वाद्य आहे. ही एक सुरी पेटी आहे, तुम्हाला कोकणात बघायला मिळते किंवा वरच्या सातारा कोल्हापूर साईडला सुद्धा ही बघायला मिळते. याचा एकच सूर असतो. चालू आहे 6 सूर असतात, पण एका वेळी एकच सूर वाजतो याचा. दुसरा करायचा असेल तर इकडच्या बाजूला त्याला बटन्स आहेत. सूर बदलतो. अशा प्रकारे त्याला एक सुरी बनतात. या बावल्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची ढोलकी वापरली जाते. आता आधुनिकीकरण झाले, लोकांना संगीत जास्त आवडतं म्हटल्यानंतर लोकांना आता आम्ही तबला डगं सुद्धा वापरतो किंवा नाळ मृदुंग सुद्धा वापरतो. पण जुन्या काळामध्ये अशा प्रकारची ढोलकी वापरली जाते. हे कसं चामडं म्हटलं आहे? हे बकऱ्याचं चामडं आहे. ह्याच्यावर पहिल्यांदा स्केच वगैरे त्याच्यावरती स्केच करायचं, हे जसं केलंय तसं. नंतर याच्यामध्ये रंग भरायचे, मग त्याला कटिंग करायचं. कसं बनतं चित्र हे बघा. इथे आहेत आपण चित्र बनलेली बघतोय. कार्विंग करण्याची, सगळी कटिंग करण्याची, लाकडाचा हातोडा, थाबडा, मोठी फरशी, हे छोट्या साईजची कटआउट करण्यासाठी, कटिंग करण्यासाठी हे होल्स स्टूल्स आहेत. बांबूच्या काठ्या आहेत ज्या बांबूच्या मध्ये, आणि वरच्या बाजूला हे काळवंडलेलं जे तुम्हाला काही दिसतंय हे चांबड्याचं बावलं आहे. याच्यामध्ये सुद्धा रंग आहेत आणि ते वेगवेगळे रंग आहेत. तुम्हाला एक गोष्ट मी सांगितल्यानंतर अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. 1978 मध्ये पहिलं पपेट म्हणतो आपण याला, त्या पपेटचं पहिलं फेस्टिवल झालं भारतामध्ये. त्या पपेट फेस्टिवलमध्ये असं सांगण्यात आलं की पिंगोळीत असणारी चांबड्याच्या बावल्या ह्या भारतातील सर्वात जुन्या चांबड्याच्या बावल्या आहेत आणि ते हे आहेत. आजही कोणालाही माहीत नाही कोकणातल्या एकाही माणसाला. कधी कोणी पडताळून बघितलेलं नाही की काय आहे बा आपल्या कोकणात काय आहे. आणि याचे साधारण आयुष्य 550-600 वर्षापूर्वीचं असावं. हे भारतातल्या सगळ्यात जुन्या चांबड्याच्या बावल्या आपल्याकडे. आणि हे कलरफुल कसं दिसतं, कलर आहेत की नाही, तर हे अशा प्रकारे दिसतं याचं कार्विंग. आता हा घोड्यावर बसलेला
सैनिक जाताना दिसतो आपल्याला. याच्यामध्ये कलर दिसतात तुम्हाला थोडेसे, थोडंसं बॅक साईडला गेले त्यामुळे कमी दिसतं, थोडं आणखी जवळ आलं तर जास्त दिसतील ते कलर दिसतात. अशा प्रकारे हे पपेट्री ही नवीन आता आम्ही बनवतो. अशा प्रकारची ही बनतात. हा दिवा जो मधोमध लावला जातो आणि यांचा हा पेटारा असतो असा, जसं तुमचा दशावतारांचा असतो. दशावतार खूप नंतरचा आहे. चांबड्याच्या बावल्या, कळसूत्री बावल्या चित्रकथी हे दशावताराच्या अगोदर रामायण महाभारताच्या कालखंडामध्ये यांचे उल्लेख आहे. दशावताराच्या अगोदर रामायणाच्या भागामध्ये सुद्धा राम, जानकी, सीता बसून कळसूत्री बावल्याचे खेळ बघितले त्यांनी, असा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये सुद्धा मिळतो. महाभारतामध्ये मिळतो, कौरवांनी बसून कळसूत्री बावल्याचे खेळ बघितले. अशा प्रकारचे वेगवेगळे सोमेश्वरच्या मनसोल्लामध्ये 11व्या शतकामध्ये उल्लेख आहे कळसूत्री बावल्यांचा चित्रकथीचा. याच्या पुढे पुढचा कला प्रकार आहे म्हणजे साळू. आपण जर तुम्हाला नवीन पिढीला माहिती नसेल कदाचित, पण जर घरी जाऊन वडिलांना विचारलात, बाबा तुम्ही साळू बघितलात का, किंवा आईला जर विचारलं, किंवा आजी असेल तर विचारलं, आजी तुम्ही साळू बघितलात का, तर त्यानंतर आम्ही साळू बघितलं. पूर्वी ठाकर ते घेऊन यायचे दरवाजावर, त्यांनी असे खेळ करून दाखवायचे. तर ती आहे ही साळू. याच्यामध्ये मुवमेंट असतात आणि याचे हात वगैरे हलणारे असतात. ही साळू आहे, ही दारोदार जाते, दारोदार नाचून दाखवून येते एखादं गाणं म्हणून, आणि त्याच्यावरती भिक्षा मागितली जाते आणि पब्लिसिटी केली जाते. हे एक पब्लिसिटीचं माध्यम आहे की संध्याकाळी गावात हे पूर्वी जसे तमाशाचे फड येतात गावात, पिक्चरमध्ये बघितलं असेल, तमाशाचा फड गावात येतो आणि नंतर तो नाचा असतो, तो फिरून सांगतो संध्याकाळी एखाद्या वडाच्या झाडाखाली तमाशा आहे. तीच पद्धत कळसूत्रीवाल्यांचा संध्याकाळी कार्यक्रम आहे. तर त्या गावात सकाळी पूर्ण ते भिक्षा मागायची, रात्री कार्यक्रम आहे त्याची ऍडव्हर्टाईज करायची, संध्याकाळी कार्यक्रमाला लोक आल्यानंतर कार्यक्रम बघून पुन्हा तळीत 4ने 8ने टाकणारच आहेत. परत सकाळी 4 वाजता उठायचं, नदी मारायची, मासे मारायचे आणि मासे विकायचे. परत दुपारी 12 वाजता ही बावली घेऊन दुसऱ्या वाडीवरती जायचं. हा एक दिनक्रम होता त्या ठाकरांचा. याच्याबरोबर मगाशी राहून गेलं एक वाटा नावाचं एक वाद्य येतं. हे वाटा नावाचं वाद्य सुद्धा जरा ही काठी जरा थंड पडलेली असतात, कारण आम्ही 8-10 दिवस इकडे आलेलो नाही आहोत, अजिबात फिरकलेलं नाही. तर याच्यामध्ये सुद्धा एक सूर असतो, बघूया आपण वाजते की नाही. कारण मला अगदी चांगली वाजते ही, पण आता ही जरा थंड पडले, जरा गरम केली पाहिजे तर ही चांगल्या प्रकारे वाजते. याला सुद्धा आम्ही वाटा वाद्य असं म्हणतो. हा एक वेगळं वाद्य आहे. जशी पेटी वाजते तशा प्रकारचे वेगवेगळे सूर येतात त्याच्यामध्ये. काठी कशाची आहे? बांबू झाला हा वेत आहे सध्याला, पण आपण वापरतो याला पारंपरिक पद्धतीने वापरतो आपण याला याची काठी, भेंडाची काठी. नदीच्या काठाला मिळतात बघा भेंडा, चिपट तुम्ही म्हणता ती चिपण्यात घालून वाजवतो, त्याची बाहेर काठी वापरतो. याला थोडंसं गावठी मध मेन लावलं जातं आणि त्या थाळीला मेन असतं. दोघांच्या माध्यमातून तो वाजवलं तर एक गंभीर स्वर जसं पेटीमधून आला तसंच येतो. ही आहे हडपी. हडपी हे ठाकरांचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. भिक्षा घ्यायची कशात, पिशवी घेऊन फिरत नसत, तर हडपी असायची. तिला मधोमध असतं, 2 बाजूला 2 कप्पे असतात. गोधडी आहे ही, गोधडीपासून हे लोक हडपी बनवत. तर ती खांद्यावरती टाकली की मागच्या बाजूला भात घ्यायचं, पुढच्या बाजूला तांदूळ घ्यायचे. डिवायडेशन करण्याची पद्धत. दोघे असतील तर एका बाजूला तो नाचणे घेणार, दुसऱ्या बाजूला आणखी काही कुळीत कोण दिल ते घेणार. खरा गेल्यानंतर कोण काही देणार माहित नाही. 2 पिशवी घेऊन आता फिरण्याची पद्धत. आता आपल्याला किती त्रास होते 2 पिशव्या घेऊन. त्यांची पूर्वीची पद्धत किती सुबक होती की खांद्यावरती एकच टाकलंय, पट्टा पूर्ण लांब रुंद असल्यामुळे खांद्याला त्रास होणार नाही. पट्टा रुंद आहे ना त्याचा भरपूर मोठा, त्यामुळे खांद्याला त्रास होणार नाही. एका बाजूला तांदूळ, एका बाजूला भात. दुसरं असेल तर त्याच्याकडे एका बाजूला कुळीत, एका बाजूला नाचणे, आणि कोणतरी दुसरं काहीतरी देणार, काय तर सोलं देणार, डाळगळे देणार. मग ते सुद्धा दुसऱ्यासाठी पिशवी असं. पुढे कळसूत्री बावल्याच्या पिंगुळी ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, कळसूत्री बावल्या आणि चित्रकथी. त्यातले एक महत्वाचं कळसूत्री बावल्या. इथे कळसूत्री बावल्याचे आपण काही 100 वर्षापूर्वीचे हे नमुने आहेत, जास्त जुने नाही आहेत, 100-1 वर्षापूर्वीचेच आहेत. गणपतीचा चेहरा आहे, शंकराचा आहे, राजाचा चेहरा आहे, इकडच्या बाजूला रावणाचा चेहरा आहे, राक्षस आहे,
राक्षसी आहे, एक छोटी बाईचं चित्र आहे आणि एक घोडमुखाचं चित्र आहे. तर हे सगळे वेगवेगळे आकार आहेत चेहऱ्यांचे, जे पारंपरिक पद्धतीने या कळसूत्री बाहुल्यांमध्ये येतात. गणपती एक वेगळ्या आकाराचा येतो, शंकर एक वेगळ्या आकाराचा येतो, शंकर दाढीवाला येतो. जर त्याला आता रंगवलेलं नसतं तर सुद्धा शंकर दाढीवाला एक म्हणजे एक मर्दपणा, एक संपूर्ण पुरुषपणा जो असतो तो याच्यामध्ये आहे. राजा आहे, त्याचा रंग पिवळाच असतो नेहमी. रावण किंवा राक्षस असेल तर त्यांचा रंग हिरवाच असतो. अशा प्रकारचे आहेत. हात असतात त्यांचे, हातांची खोबण कशी असते तर 20 हातांचा हात कसा असतो, सिंगल साधा हात कसा असतो, राजाचा साधा हात कसा असतो, गणपतीचा 4 हातांचा हात कशा प्रकारे बसवलेला असतो त्याची आपण दाखवलेले आहे. घोडमुखाचा चेहरा आणि त्याची जे मुख उघडतं ते कसं उघडतं, ताटिकेचा किंवा राक्षसिणीचा मुख कसं उघडतं, राक्षसाचं मुख कसं उघडतं, त्यांचे पाय असतील दाखवायचे असतील तर पाय कसे दाखवतात, कसे जोडलेले असतात, हे संपूर्ण आपण दाखवलं आहे इथे या ठिकाणी. याच्यानंतर शिवण, साग अशा प्रकारचे लाकडं वापरतात, त्यातून अशा प्रकारची निर्मिती होते. खिळ्यांच्या साह्याने, बांबू आणि खिळ्यांच्या साह्याने जोडले जातात. ड्रिलिंग केलं जातं अशा प्रकारे जुन्या पद्धतीने. आणि ही सगळी स्टूल्स वापरले जातात कार्विंगसाठी, लाकूड कार्विंग करणे. आणि धागा. पण सगळं इथे आल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागणार नाही, हे काय आहे. तिथे सगळे नेम प्लेट्स लावले की सगळे. याच्यामध्ये कळसूत्री वाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने काही ॲनिमल्स येतात, काही प्राणी येतात. तर कोणते कोणते येतात तर नाग येतो, बैल येतो, उंदीर येतो, मोर येतो आणि मगर येतात. जसे खेळ असतील त्याप्रमाणे. याच्यापेक्षा जुने आणखी असतील तर आपल्याकडे ते अजून कलेक्शन नाही आहे. शंख असतो, एक दगड इथे ठेवलाय. दशावताराचा रंगपट जिथे चालतो तिथे तुम्ही बघितलं असेल की गणपती पूजेला लावलेलं असतं. तर इथे ठाकरांच्या कलामध्ये अशा पेटाऱ्यामध्ये हे लोक दगड पूजेला लावतात. तिथे दिवाबत्ती चालते आणि तिथून नंतर मग कार्यक्रम सुरू केला जातो. हा दगड, यालाच हे लोक देवाचा धोंडा किंवा देवाचा दगड असं संबोधतात. या सगळ्याला धनुष्य असतो याच्यामध्ये. सीता स्वयंवर सारखा भाग जर करायचा झाला तर याच्यामध्ये धनुष्य सुद्धा वापरण्यात येतो. दशावतार हे सुद्धा आपल्यावरनं आमच्यावरनं प्रेरित आहे. काका या पूर्ण आकाराच्या अशा प्रकारच्या बनतात बाहुल्या. गणपती आहे, मारुती आहे. पूर्ण पायाचा चित्र कसं असतं हे दिसण्याच्या मुद्दामध्ये मारुती ठेवलाय. हा गणपती, इकडे राम. काही सामाजिक नवीन बाहुली बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला. ही फायबरची बाहुली आहे पलीकडची. ही फायबर पासून बनवलेली बाहुली आपण बनवून ठेवलेली आहे. ती सुद्धा इथे बनवलेली आहेत. आणि ही काही सामाजिक नवीन बाहुली आपण बनवण्याचा नवीन आणखी आधुनिक थोडासा प्रयोग सुरू आहे आपला. बाहुलं कसं असतं आतल्या बाजूला तर त्याचा लाकडी भाग किती असतो, त्याला कपड्याचा भाग कुठे असतो, काय कसं वापरलं जातं याचं एक डेमॉन्स्ट्रेशन दिलंय. कमरेपर्यंत लाकडी, खाली घोळदार असा कपडा, शालू त्याच्यावरती, हात असे शिवलेले असतात त्याचे आणि ते अलंकार सगळे. अशा प्रकारे एक बाहुलं कम्प्लीट तयार होतं. जसं मगाशी ते मोर बघितलं तर मोर किंवा नंदी कसे वापरतात आणि ते कसं बनतं बाहुलं तर ते अशा प्रकारे बनतं बाहुलं, मोर आणि असं. इकडच्या मागच्या बाजूला आपण बघितलं तर ठाकर आदिवासींची काही पारंपरिक घरातील वस्तू आपण दाखवल्या. मातीची वस्तू ज्या कोकणात आणि ठाकर आदिवासींमध्ये आपण सर्रास आपल्याला बघायला मिळतात, त्या वस्तू सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्या सुद्धा आपण एक सोरकुल आहे, मालकी वगैरे जे आहेत सगळ्या, वाळमांड वगैरे. वाळमांड माहिती आहे तुम्हाला, याला वाळमांड म्हणतात. पेज वाळण्यासाठी याला वाळमांड, याला डवली, हे सोरकुल, हा घडा, हे मानकुल. अशा प्रकारची वेगवेगळी साहित्य आपण बघितली. पिंगळी एक कला प्रकार आहे, म्हणजे वासुदेव तुम्ही समजा पहाटेला जो दिसतो पिंगळी, त्याचा साज एवढंच असतो. टोपी असते, हातामध्ये काठी असते आणि तिचे कोट आणि धोतर एवढं घालतो तो. हातामध्ये डौर असतो, तो अशा प्रकारे दोन्ही बाजू असं फिरवून वाजवला जातो. तो डौर वेगळ्या पद्धतीने वाजवतात, हा डौर वेगळ्या पद्धतीने वाजवतात. एक संकल्पित एक घर असं आम्ही एक कल्पना करून तिथे चूल वगैरे पण दाखवलं, म्हणजे ते राहू नये, सामाजिक जीवन सुद्धा दिसावं. त्याची अशी वेगवेगळी पद्धत अशी वाजवायला येतं का कोणाला आता? ही वाजवणी पद्धत सोपी आहे. तर तशा प्रकारे नाही केलं तर त्यांची परिस्थिती अशी होईल.
म्हणून ते आम्ही कागदावरती कागद चिकटून ते जास्तीत जास्त प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. काय महाराज, तर यांका थोडीसा माहिती सांगता. इकडच्या बाजूला मासेमारी आणि मासेमारीसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य आपण जमा केलेले आहेत. जाळी 2 प्रकारची आहेत. ही थोडंसं जुन्या पद्धतीचं नायलॉन येतं ते, हे प्युअर, आणि हा अगदी दोऱ्यापासून बनलेली जाळी. ही लांबारी, इकडे ही काठी उभी केली तिला लाटारी म्हणतो. हे बालसाण जे बांधून जाळी बांधून नेण्यासाठी वापरलं जातं. आणि पूल वगैरे तुम्हाला माहिती असेल कदाचित. कोकणातील आदिवासी लोकांची किंवा कोकणातील लोकांची जी हत्यारं वापरली जातात, ते लोक काय काय हत्यारं वापरतात ती जुन्या पद्धतीची हत्यारं आपण ठेवली. इकडच्या बाजूला आपल्याला आता आदिवासी लोकांचे जे वन औषधी असतात ते वन औषधी ठेवल्या. रक्तचंदन आहे, ही फणस अळंब आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि काय म्हणतो विसरले मी, नाही खाली घिरट माहिती आहे ना, घिरट कशासाठी वापरतात माहिती आहे? काय दळण्यासाठी? आपल्याच जातं असायचं मोठं, आणि याच्यामध्ये इथे भात ओतलं जायचं आणि हे फिरवलं जायचं. मग भात चिलटून वरचं चालतं जायचं आणि भात बाहेर. याला घिरट म्हणतो आपण, घिरट आहे. हा फुगडींसाठी सेक्शन आहे फुगडीचा. याच्यावरती फुगडीचे फोटोग्राफ्स आणि माहिती लिहिलं की हे फुगडीचं होणार. फुगडीमध्ये हा त्यांचा कॉस्ट्युम लागतो आणि तिकडे फोटोग्राफ्स लागले की येतील तिकडे. मागच्या बाजूला इकडे कोकणातली आणि आदिवासींची माहिती आहेत, नावांना सांगितली पाहिजे की माहिती आहे. वाईन, वाईनासोबत मुसळ, वाईन मुसळ, हा ठेचा, ठेचण्याआधी वापरला जातो. हा दगडाचा दिवा, पाटा वरवंटा, पाटा म्हणा किंवा वरवंटा, तो घाटणा. विचार करा, 10 माणसांना बवाळदेव घालतो, कसे घालतील लोक? एका वाळवंट्यावर वाटून होईल का चटणी? मग 50 माणसांचं जेवण कसे बनवले? हे उलट करून ठेचलं जायचं असं, ठेचून झाल्यानंतर याने असं हे गोल फिरव हे करायचं, इथून पाणी निघायचं. आणि जो चटणी जी वाटून तयार व्हायची ती आपणच इथे बाहेरच्या बाजूला साचायची, जसं पूर्णचं पीठ साचतं तसं. मग ती हळूहळू एक एक थोडी थोडी काढून घ्यायची, पाणी इथून बाहेर पडत राहायचं, ते पाणी कलेक्शन केलं जायचं इकडे. हा पाजळणा, पीठ मळण्यासाठी वगैरे जे भांडं वापरलं जायचं, परात म्हणून जे वापरलं ते दोना पेज ओतण्यासाठी वापरायचं, माहिती असेल कदाचित. पलटा, दोन्ही मोठे जेवणांसाठी वापरतात किंवा हे मोठं रूप लावलं आपण, लहान सुद्धा पलट्यासाठी. डाव किंवा आम्ही त्याला डवली म्हणतो, तुम्ही आता डाव म्हणत असता. नवीन घरातले 2 फुटये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कार्विंग केलेले आणि साध्या पद्धतीचे हे सुद्धा असतले. पण तुका त्याचं आकर्षण नाही आहे. आता माझ्याकडे बघ 50 रुपये देऊन बघतात लोक. तर याच्या पुढे हे आमचे आजोबा आहेत, सखाराम मजगे, लोक कलाकार होते चित्रकथेचे. सगळ्यात पहिली चित्रकथी टीव्हीवरती कोणी सादर केली असेल तर ती यांनी केले. सगळ्यात पहिली फेलोशिप चित्रकथी आणि कळसूत्रवाडीला कुणाला मिळाली असेल या समाजात तर ती यांना मिळाली. मग त्यांच्या वापरातील ज्या वस्तू होत्या त्या आम्ही सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि आजही आम्ही ते फ्रीजर केले. त्यांच्या स्मरणार्थ सगळं आहे म्हटल्यानंतर त्यांचं कलेक्शन आहे. हे त्यांचं पाकिट आहे, त्यांचा पंचा आहे, त्यांची टोपी, त्यांचं धोतर, त्यांचं जॅकेट, पिशवी, त्यांची माळ. आणि एक विशेष आहे यांचं की यांनी स्वतः लिहून ठेवलेलं रामायण आपल्याकडे आहे. साधारणपणे 78च्या सालामध्ये 79 मध्ये त्याने हे लिहिले. संपूर्ण रामायण आहे आणि ते पूर्णपणे ठाकर आदिवासी जसं सांगतात रामायण. आमच्या रामायणात तुमच्या रामायणात जमीन आसमानाचा फरक आहे. काय फरक आहे असं म्हणून विचारलं तर रामाला मुलं किती? रामायला मुलं एकच, अंकुश. लव नावाचा रामाला मुलगा नाही. मग तो कसा झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला चित्रकथी बघायला यावं लागेल. मला एक 500 रुपये द्यावे लागतील आणि मी कार्यक्रम करेन त्यावेळी तुम्हाला रामाला मुलगा कसा दुसरा झाला. दारूची भट्टी दाखवले. साधारणपणे आदिवासी आणि दारू यांचं नातं हे अविभाज्य आहे. असं असू शकत नाही की दारू आदिवासी दारू पीत नव्हते. त्यामुळे ते आदिवासी आणि दारू हे एक अविभाज्य नातं दाखवणं भाग आहे. म्हणून आम्ही मुद्दाम ही दारूची भट्टी या टेबलवरती आम्ही मुद्दाम केली. आता इथे फक्त बॉटल्स आम्ही जुन्या शोधतोय
मिळत नाहीत आम्हाला. जुन्या पद्धतीच्या बॉटल्स आम्हाला हव्या, जे खांबे वापरायचे, कट असायचा, मध्ये बारीक नळी असायची, अशा पद्धतीने शोधतोय. बघूया मिळाली की आम्ही. वस्तू आहेत त्यामध्ये कणगी, ही 7.5-8 मणांची कणगी आहे, ही 4 मणांची कणगी आहे छोटे साईज मध्ये. हा करंडा आहे, आग्ना आहे, याला पण काहीतरी म्हणतात, नाव विसरलो मी. रवळी, पळडी, यरवान, कोंबडी जो करंडा असतो तो. हे इरलं आहे वरती. बेळाची झाडू, ती याची काय ते आपलं नाही, ती झाडू ती याची आपलं ते झाडू, बरोबर. वरच्या बाजूला टोपल्या आहेत सगळ्या साईजच्या. ही इकडे आहे, तुम्हाला बघायला मिळणार नाही आताच्या युगामध्ये. ती आहे चाळण, ही तांदळाची चाळण आहे, बांबूपासून बनवलेली. हे इरलं छोटं आम्ही मुद्दाम प्रतिकृती म्हणून बनवून घेतलं. हे बनवल्यानंतर ते मिळालं, त्यामुळे हे बनवलं ते पण आता फुकट. ही नाचण्याची चाळण आहे, ती तांदळाची आहे मोठ्या बोगद्यांची, आणि ही नाचण्याची आहे जरा बारीक बोगद्यांची. इकडे करंडा आहे. मासे वगैरे पकडायला गेल्यानंतर तुम्ही इकडे बांधलेलं असायचं आदिवासी लोकांना, तो मासे पकडले की त्यात टाकतात, किंवा पंच असतात तर पंचात ठेवतात, इकडे पंचा बांधून त्याच्यामध्ये सुद्धा. अशा वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार आहेत, आणि त्याच्यासोबत जेवढे जे काही पुरस्कार त्यांना मिळाले ते सगळे आपण इकडे लावलेले आहेत. हा राष्ट्रपती पुरस्कार आहे वडिलांना. म्हणजे 2005 मध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या हाताने त्यांना देण्यात आला राष्ट्रपती पुरस्कार. ध्यास पुरस्कार आहे ऍडफिस कंपनीचा. महाराष्ट्र शासनाचा सर्वात पहिला उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार आहे आमच्या वडिलांना. असे वेगवेगळे पुरस्कार आहेत त्यांना भरपूरसे, वाचून समजा नाही. आपला उत्सव आहे, फेलोशिप आहे वडिलांना आमच्या याची, सांस्कृतिक विभागाची. इंटरनॅशनल पपेट फेस्टिवल अटेंड केले त्यांनी 3 वेळा. आम्ही एकच लावले, किती लावायचे. सगळ्यात जुनं आणि असं बाबा वर्धम थिएटर्स त्यांचं आहे. हे अखिल भारतीय हस्तकला सप्ताह त्याचं आहे. असं ती होती, जी होती तशी म्हणजे अगदी हाताने लिहिलेली सुद्धा सर्टिफिकेट. मी त्यांना सुद्धा व्हॅल्यू तेवढीच ठेवली की बाबा हे बघ हाताने लिहिलेलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे, पण ते मी त्याला व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी, कारण ती सुरुवात होती, तो बेस होता. राष्ट्रपती पदक मिळालं म्हणजे ते एकच मोठं नाहीये, इथून सुरुवात आहे. हे मिळालं म्हणून ते मिळत गेलं. इकडे आमचा हा वर्कशॉप आहे. काय काय नवीन बनतंय, काय काय चालतंय सध्याला, त्याच्या संदर्भात आम्ही इकडे काही पपेट्स नवीन, ही सगळी नवीन पपेट्स आहेत. ही 1 2 आणि 3 पपेट्स सोडले तर बाकी सगळी पपेट्स ही नवीन बनवलेली आहेत. एक नवीन उंची, रंगवण्याची पद्धत वेगळी, अशा पद्धतीने जरा त्यांची सगळ्यांना हे केलंय, बनवलंय. याच्या पुढे आपण सगळ्यात शेवटच्या भागांकडे बोलतोय आता. भजन आणि आदिवासी यांनी सुद्धा आपलं नातं टिकवून ठेवलं. सखारा मजबूत ठाकर आदिवासी आणि भजन यांचं नातं सुद्धा तसंच अविभाज्य आहे. म्हणजे बाकीच्या कला करत असताना भजनाकडे दुर्लक्ष नाही. सखाराम मस्केंनी साधारणपणे 1955च्या सालामध्ये त्यांनी भजन ही कला ठाकर आदिवासी इथल्या गुडीपूर मधल्या पिंगुळी मधल्या ठाकरांमध्ये आणली आणि ती रुजवली. आज भजनाचे 3 मेळ आहेत एका वाडीवरती. एका वाडीची लोकसंख्या आमची 1200 आहे हा ठाकर आदिवासींची. 3 मेळ आहेत भजनाचे. एवढी म्हणजे पूर्वी भजन नव्हतंच अजिबात. ते 1955 मध्ये त्यांनी आणलं आणि त्यांनी ते रुजवलं, ते आहे. आता इकडच्या बाजूला हे काही दिसते ते फोटोग्राफ्स आहेत काही. तर हे कलाकारांचे फोटोग्राफ्स आहेत. 31 कलाकारांना मी आता इथे दाखवतोय म्हटल्यानंतर मी माझं नाव सांगतो, मी हे केलंय, मी ते केलंय, माझ्या वडिलांनी केलंय, माझ्या आजोबांनी केलंय. मग कुठेतरी दुर्लक्षित बाकीचे कलाकार होऊ नये, त्यांना सुद्धा कुठेतरी एक खालीचा वाटा मिळावा, कारण त्यांच्यामुळे आज आपण सगळं बघतोय. मग त्यांची एक आठवण म्हणून आपण या भिंतीवरती इकडे 30-35 कलाकार आणि ज्या लोकांनी या कलांसाठी योगदान दिले, लेखन केले याच्यावरती, अशा लोकांचे आपण फोटो या ठिकाणी लावणार आहोत. त्यांचा एक सन्मान व्हावा म्हणून. इकडच्या बाजूला आदिवासी आणि कोकण याच्यामध्ये असणारे खेळ, कोणकोणते खेळ हे लोक खेळतात, काय काय खेळासाठी वापरतात, ते सगळं आपण इथे अशा प्रकारचं हे छोटस म्युझियम आम्ही साकार.
आणखी काही संकल्पना आहेत, पण आम्ही या वर्षाला एक, पुढच्या मे महिन्यामध्ये आणखी एक संकल्पना दिली. अजून 2 म्युझियमचं प्लॅनिंग चालू आहे. हे झालंय. काका गेलेले चित्र ना तांब्याच्या लावली